नमस्कार मुलांनो, मागील प्रकरणामध्ये आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा बघितली. या प्रकरणामध्ये आपण इतिहास लेखन भारतीय परंपरा बघणार आहोत. पाश्चात्य परंपरेमध्ये साधारणपणे 18व्या शतकापासून ते 20व्या शतकापर्यंत इतिहास लेखनासंबंधी इतिहासकारांचा दृष्टिकोन कसा बदलत गेलेला आहे तो बघितला. आणि शेवटी आपण बघितलं की इतिहास लेखनामध्ये फक्त घटना सत्य आहेत का नाही हे बघून क्रमानुसार मांडण्यापेक्षा त्याकडे इतिहास लेखन करताना त्यांच्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था, हवामान तसंच इतिहासकारांनी इतर विषयांचा सुद्धा इतिहास लेखनासाठी उपयोग करून घेतला पाहिजे हे बघितलं. याबरोबरच हळूहळू नंतर प्रत्येक क्षेत्रामध्ये साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीत, नृत्य, नाट्य, चित्रपट, दूरदर्शन या विषयाचे स्वतंत्र इतिहास लेखन लिहिले जाऊ लागले हे पण आपण पाहिले. आता यामध्ये आपल्याला या धड्यामध्ये भारतीय परंपरा, आपल्या भारतामध्ये इतिहास लेखनाला कशी सुरुवात झाली आहे आणि ही परंपरा आपण आपल्याला कसा अभिमान आहे हे या धड्यामध्ये आपण पाहणार आहोत. तर हे पाहत असताना एक तक्ता आहे, तो तक्ता तुम्ही उतरवून पण घ्यायचा आहे. आधी बघून घ्या आणि नंतर उतरवा. भारतीय इतिहास लेखन याच्यामध्ये 3 भाग आहेत. पहिला आहे प्राचीन इतिहास लेखन, दुसरा भाग आहे मध्ययुगीन इतिहास लेखन आणि तिसरा भाग आहे आधुनिक इतिहास लेखन. बघा परत एकदा, भारतीय इतिहास लेखनाचे 3 टप्पे पडतात: प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. प्राचीन भारताचा इतिहास याच्यामध्ये अश्मयुगापासून ते इसवी सन 8वे शतक इथपर्यंतचा काळ हा प्राचीन भारताचा इतिहास समजला जातो. तर मध्ययुगीन इतिहास हा इसवी सन 8वे शतक ते इसवी सन 18वे शतक हा मध्ययुगीन काळ समजला जातो. आपल्याला माहिती की बाहेरच्या भागातून परकीय आक्रमणे येऊ लागली भारतामध्ये, तो काळ जो आहे तो मध्ययुगीन समजला जातो. तर आधुनिक इतिहास लेखनामध्ये हे इसवी सन 18वे शतक, आपल्याला माहिती की पेशवाई संपली आणि पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. दुसरा बाजीराव याचा काळ आणि त्याच्यानंतर संपूर्ण आधुनिक युगाला सुरुवात झाली. हे आपण सगळं 8वीला शिकलेलो आहोत. तर साधारणपणे इंग्रजांनी जेव्हा पाया भक्कम केला तेव्हा आधुनिक युगाला सुरुवात झालेली आहे, हे इसवी सन 1818मध्ये. तर यानंतरचा जो काळ आहे तो या काळामध्ये इतिहास लेखन कसं केलं गेलेलं आहे हे तिसरा भाग बघायचा आहे. आता याच्यामध्ये सुद्धा बघा, प्राचीन इतिहास लेखनामध्ये इसवी सन पूर्व आणि इसवी सन असे 2 भाग येतात. तर मध्ययुगीन इतिहास लेखनामध्ये पहिल्यांदा भारतामध्ये सुलतान आले. अल्तमश हा पहिला सुलतान होता आणि त्यानंतर मुघल, बाबर हा पहिला मुघल होता. म्हणजे पहिले सुलतानशाहीचा काळ आणि नंतर मुघलशाहीचा काळ. यामध्ये जे काही इतिहास लेखन झालेलं आहे त्याला म्हणायचं मध्ययुगीन इतिहास लेखन. आणि त्यानंतर आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखन स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ. तर असे 2 भाग आधुनिक इतिहास लेखनाचे आहेत. यानंतर आता आधुनिक इतिहास लेखनामध्ये परत 2 प्रकार पडतात. एक स्वातंत्र्यपूर्व इतिहास लेखन आणि स्वातंत्र्योत्तर इतिहास लेखन. तर स्वातंत्र्यपूर्व इतिहास लेखनामध्ये आपल्याला या धड्यामध्ये 4 भाग बघायचे आहेत. एक म्हणजे ब्रिटिशांनी केलेले इतिहास लेखन 2 प्रकारचं होतं. एक होतं प्राच्यवादी आणि दुसरं होतं वसाहतवादी, किंवा त्यालाच अजून एक नाव आहे साम्राज्यवादी. म्हणजे हे आपण शिकवताना बघणार आहोत. तर त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळातच या ब्रिटिशांकडून किंवा इंग्रजांकडून जी भारतीयांनी प्रेरणा घेतली आणि प्रेरणा घेऊन जे भारतीयांनी स्वतःच्या भारतीय परंपरांचा अभिमान बाळगून केलेलं जे काही इतिहास लेखन आहे ते आहे 2 प्रकारचं.
एक आहे राष्ट्रवादी आणि दुसरा आहे प्रादेशिक. अशा प्रकारे 4 इतिहास लेखन 2 इंग्रजांनी 2 भारतीयांनी केलेले स्वातंत्र्य पूर्व काळात. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 3 प्रकारचे इतिहास लेखन झालेलं आहे. स्वातंत्र्योत्तर म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. तर पहिला आहे मार्क्सवादी इतिहास लेखन. हे पण आपण बघितलं की साधारणपणे कार्ल मार्क्स यांच्याकडून जी प्रेरणा घेऊन जे इतिहास लेखन सुरुवात झालेली होती पाश्चात्य देशात, त्याचा प्रभाव नंतर भारतीयांवर पण पडलेला आहे आणि त्यांनी मार्क्सवादी इतिहास लेखनाला सुरुवात केली आहे. दुसरं आहे वंचितांचं किंवा शोषितांचं. तर हे इतिहास लेखन सुरू झालेलं होतं. तो पण भाग आपण नंतर बघणार आहोत. आणि तिसरा जो भाग आहे स्त्रीवादी इतिहास लेखन, हे पण आपण बघितलं की याची सुरुवात झाली होती पाश्चात्य देशामध्ये. सीमा दबोवा यांनी केलेली होती आणि ते हळूहळू नंतर भारतामध्ये पण आलेलं आहे. भारतातल्या स्त्रियांनी सुद्धा स्त्रीवादी इतिहास लेखन केलेलं आहे. आणि इथं आपल्या या धड्याला शेवट होतोय. तर आपण परत एकदा बघूयात की प्राचीन इतिहास लेखनामध्ये जे 2 प्रकार आहे, इथं धड्याला सुरुवात झाली आहे बघा आता. तर प्राचीन इतिहास लेखनामध्ये इसवी सन पूर्व काळ आणि इसवी सन हे 2 भाग आहेत. इसवी सन पूर्व काळात आपण बघितलं आहे की इतिहास होता पण इतिहास लेखन नव्हते, कारण लिपी नव्हती. आणि त्यामुळे जे काही युद्धवर्णनं असतील किंवा जे काही त्यांच्या स्मृती असतील, या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेल्या जात होत्या आणि त्या जपल्या जात होत्या. मग त्या गुहाचित्रांद्वारे किंवा कहाण्यांद्वारे, श्लोकांद्वारे, पद्यांद्वारे, आणि या सगळ्याचा साधने म्हणून आपण मौखिक साधने म्हणून वापर करतो इतिहास लेखन करताना. तर या मौखिक परंपरा सुरुवातीला होत्या इसवी सन पूर्व काळात, अश्मयुगापासून. त्यानंतर इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वी भारतामध्ये हडप्पा संस्कृती उत्खननाद्वारे सापडली. की भारताची संस्कृती ही खूप जुनी आहे हे भारतीयांना अभिमान वाटू लागला. आणि आपल्याला माहिती की इंग्रजांच्या काळामध्ये उत्खनन जे झालेलं होतं त्यामध्ये रावी नदीच्या काठी सुरुवातीला हडप्पा इथे सापडलं, नंतर मोहेंजोदडो सापडलं, कालीबंगन सापडलं, अनेक ठिकाणी उत्खनन झाले. आज हे सगळं पाकिस्तानामध्ये आहे. तर या ठिकाणी ज्या काही मुद्रा सापडलेल्या आहेत, मातीच्या पांढऱ्या रंगाच्या मुद्रा सापडल्या, तर या मुद्रांवरती एक विशिष्ट प्रकारची लिपी सापडलेली आहे. आपण बघणार आहोत की अशा प्रकारच्या काही मुद्रा आहेत आणि या मुद्रांमध्ये ही वरच्या बाजूला एक लिपी लिहिलेली आहे. पण मुलांना ही लिपी म्हणजे या काळात लेखन होतं, ते लोक लिहित होते, परंतु ती लिपी आपल्याला काय लिहिले हे वाचता आलेलं नाही आहे आणि त्यामुळे तो इतिहास आपल्याला अजूनही समजलेला नाही. पण अशी एक संस्कृती भारतामध्ये होती याचा मात्र आपल्याला अभिमान वाटतो. त्यानंतर इसवी सन पूर्व 300 यामध्ये मौर्य सम्राट अशोकाच्या काळामध्ये भरपूर शिलालेख लिहिले गेले. स्तंभ उभारला अशोकाने. आपल्याला माहिती सारनाथ येथे पहिला स्तंभ उभारला गेला. तर मग नंतर स्तंभावरती पण स्तंभ सुद्धा त्या काळात दगडाचाच वापर केला जात होता. त्यामुळे प्रस्तर म्हणजे सुद्धा दगड आणि शिळा म्हणजे सुद्धा दगड, आणि नुसता दगडावर लिहिलेला किंवा दगडाच्या भिंतींवर लिहिलेला किंवा स्तंभावर लिहिलेला असे जे काही लेख सापडले आहेत, तर हे सुद्धा सम्राट अशोकाच्या काळात जास्तीत जास्त सापडलेले आहेत. हे पाहिजे इथं दाखवते मी तुम्हाला. तर हा जो लेख आहे तो मौर्य सम्राट अशोकाच्या काळातला हा दगडावरती किंवा भिंतीवरती लिहिलेला लेख आहे किंवा स्तंभावरती लिहिलेला लेख आहे. तर असे प्रस्तर किंवा शिलालेख त्या काळामध्ये होते. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये मातीवरती, आता ही मातीची मुद्रा आहे आणि हे दगडाची भिंत आहे, आणि त्यामुळे मातीवरती किंवा दगडावरती इसवी सन पूर्व काळात लिहिलं जायचं. मग त्यानंतर इसवी सन काळामध्ये धातूचा शोध लागला आणि या धातूंची नाणी पाडली जाऊ लागली, मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या, शिल्प बनवले जाऊ लागले. शिवाय ताम्रपट आपल्याला माहिती की ताम्रपट सुद्धा उपलब्ध झालेले आहेत आणि ताम्रपट सुद्धा हा लिखितच पुरावा आहे. जसं शिलालेख लिखित पुरावा आहे तसं ताम्रपट सुद्धा लिखित पुरावा आहे. आणि अशा प्रकारे
ताम्रपट उपलब्ध झाले आणि हे इसवी सन प्राचीन काळातल्या इसवी सनाच्या वेळेस. तर इथे एक पुस्तकामध्ये बघा, तुम्ही पान क्रमांक 7 वरती आहे, तुम्ही पुस्तकात बघू शकता. सोहगौडा, जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश. सोहगौडा ताम्रपट सापडलेला आहे. तर मी वाचते या भागामध्ये. तर हा जो ताम्रपट सापडलेला आहे हा मौर्य काळातला असावा असं मानलं जातं. आणि हा लेख ज्या लिपीत लिहिलेला आहे ती तुम्हाला तरी वाचता येते का? नाही. बघा, आपल्याला मुद्रावरचं पण वाचता आलं नाही, हे पण वाचता आलं नाही. तर हा लेख शक्य आहे की ब्राह्मी लिपीतला असावा असं मानलं जातं. आणि लेखाच्या सुरुवातीला जी चिन्हे आहेत ती नीट बघा. इथे एक पहिल्यांदी चित्र दिसतंय तुम्हाला की एक झाड आहे आणि त्या झाडाच्या खाली पार आहे. पार म्हणजे एक बांधलेला कट्टा. तर हा जो वृक्ष आहे, तर तो वृक्षाचा कट्टा आहे. तर याचा अर्थ होतो की तुम्ही वृक्ष किंवा झाडं लावा असा संदेश दिलेला आहे. तर याबरोबरच नैसर्गिक म्हणजे दुसरं इथं 3 कमानी दिसत आहेत बघा. तर या 3 कमानी असलेला जो भाग आहे तो म्हणजे पर्वत दाखवलेला आहे आणि वर चंद्र वगैरे दाखवलेला आहे की हा पर्वत दाखवलेला आहे. म्हणजे निसर्ग जे काही आहे ते जपा असं त्यांनी संदेश दिलाय. याच्याशिवाय अजून 4 खांब आहेत आणि या 4 खांबावरती अजून 3 खांब आहेत, त्याच्यावरती 3 खांब आहे. हे जे चित्र आहे किंवा हे जे चिन्ह आहे हे बहुतेक कोठार घर असावं असं त्यांनी मानलेलं आहे. आणि याच्यानंतर नीट बघा पुढचं चित्र की हा कट्टा दिसतोय पण झाडाला पानं नाही आहेत. याचा अर्थ काय झालंय की ते झाड सुकलेलं आहे, वाळून गेलेलं आहे. तर याचा संदेश असा दिलेला आहे की समजा दुष्काळ पडला तर या दुष्काळ पडल्यानंतर पुन्हा इथं कोठार घर दाखवलेलं आहे. तर त्यांनी संदेश दिलेला आहे की दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये जनतेने धान्य जपून वापरा. तर अशा प्रकारे हा संदेश दुष्काळजन्य परिस्थितीत काय करावं, कोणती काळजी घ्यावी याच्या संदर्भामध्ये हा दिलेला ताम्रपटावरती हा लेख आहे. तर हा जो आहे तो अभ्यासकांनी त्यांच्या विचारानुसार त्यांनी मत मांडलेलं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत की तो म्हणजे या काळामध्ये जे काही असे सापडलेले आहेत नाण्यांवरती, ताम्रपटांवरती. तर या वेळेला काही ताम्रपटांवरतून त्यांचा काळ समजतो, वंशावळ समजती, राज्यविस्तार समजते, तत्कालीन शासन संस्था समजते, राजकीय घडामोडी समजतात आणि सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यासारख्या बाबींची नाणी असेल किंवा ताम्रपट असेल, शिलालेख असेल यावरून माहिती समजते. त्यानंतर पुढचं बघूयात आपण. पुढचं बघूयात की जे काही लिखित साधने होती, परत एकदा वरच्या बाजूला जाऊयात की जी लिखित साधने होते यामध्ये नंतर हळूहळू ताम्रपटानंतर कागदाचा शोध लागलेला आहे. आणि या कागदांच्या शोधाच्याही आधी आपल्याला माहिती की इजिप्तमध्ये जे काही एक विशिष्ट प्रकारच्या सालीपासून, पपायरसाच्या झाडाच्या सालीपासून किंवा मोठमोठ्या झाडांच्या पानांवरती लिहून ठेवलं जात होतं जुन्या काळात. तर ते नंतर हळूहळू नंतर कागदावरती लिहिलं गेलेलं आहे, ग्रंथात त्याचं रूपांतर केलेलं आहे. तर ही काय सापडलेत इसवी सनामध्ये? तर महाकाव्य सापडलेत. आपल्याला माहिती रामायण, महाभारत, भारतामध्ये 18 पुराणं सापडलेली आहेत, लिहून ठेवलेली मिळालेली आहेत. त्याच्यावरून पण आपल्याला संस्कृती समजते, हिंदू धर्माची संस्कृती समजते. त्यानंतर जैन धर्म आहे, जैन धर्म आगम आहे, बौद्ध धर्मग्रंथ त्रिपिटक आहे. याच्यावरून पण आपल्याला भारतीय लेखन समजतं की त्या काळामध्ये प्राचीन काळातलं कोणकोणतं झालेलं आहे. शिवाय काही बाहेरचे परदेशी भारतात येऊन गेलेले आहेत. उदाहरणार्थ आपल्याला माहिती की हर्षवर्धन राजाच्या काळामध्ये युआंग शॉंग आलेला होता. चंद्रगुप्ताच्या काळामध्ये
फाहियान आला होता, असे जे काही इतर देशातले लोक येऊन गेलेले आहेत, पंडित येऊन गेलेले आहेत, त्यांनी त्यांच्या प्रवास वर्णनं लिहून ठेवलेली आहेत. त्या काळचा सगळा इतिहास आपल्याला समजतो. तर हे झालं इसवी सनाच्या काळातलं. म्हणजे हे संपूर्ण जे काही आहे मौखिक परंपरेपासून त्या प्रवास वर्णनांपर्यंत इसवी सन आणि इसवी सन पूर्व या दोन्ही जो भाग आहे तो प्राचीन भारताचा इतिहास आपल्याला याच्यामधून समजतो. आणि आता इथं बघा, प्राचीन काळातला आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे बाणभट्ट आहे. हे बाणभट्टाचं चित्र आहे. आणि बाणभट्ट याने इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये हर्षचरित राजा हर्षवर्धन याचं संपूर्ण संस्कृत काव्य लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये त्याच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक जीवनाचं संपूर्ण चित्रण हे आलेलं आहे. हा आहे बाणभट्ट याने हर्षचरित लिहिलंय. हे पाठ करून ठेवा, बाणभट्ट हर्षचरित 7वे शतक. त्यानंतर आता इथून सुरुवात होतोय तो प्राचीन काळ संपत यायला लागलेला आहे आणि मध्ययुगीन काळाची सुरुवात होतीये. अशा प्रकारे इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये कल्हण या बघा इथं लिहिलंय कल्हण विरचित म्हणजे याने रचलेलं, कल्हण याने रचलेलं राजतरंगिणी लक्षात ठेवायचं. बाणभट्टाने हर्षचरित आणि कल्हण याने राजतरंगिणी हे काश्मीरचा इतिहास याने इसवी सन 12व्या शतकात म्हणजे आता इथून मध्ययुगाला सुरुवात होते आणि हे कल्हण याने लिहिलेलं आहे. काश्मीरच्या इतिहासाचं संपूर्ण जवळपास 400 वर्षाचा इतिहास त्याने हा खरा इतिहास लेखन समजला जातो. कारण याने 400 वर्षाचा कालखंड काश्मीरचा कसा असेल, त्याचे आजोबा, त्याचे पणजोबा, जे काही त्यांचे काही ग्रंथ असतील, त्यांच्या काही ठिकाणं असतील, त्याला जाऊन भेटला त्या ठिकाणी आणि संपूर्ण इतिहास काश्मीरचा त्याने जाणून घेतला. आणि राजतरंगिणी हा कल्हण याने जो लिहिलेला ग्रंथ आहे तो भारतीयांनी लिहिलेला हा इतिहास लेखन समजलं जातं. Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon.